नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील येणारी संकष्टी चतुर्थी अतिशय विशेष मानली जाते. यावर्षी 7 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सुवर्ण संधीच आहे. चला तर मग जाणून घेऊया, मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय केल्यास बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. संकष्ट चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यात आली तर तिचं महत्त्व कितीतरी पटीने वाढतं. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे, असं स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलंय. या महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि तिची विधिवत पूजा करणाऱ्या घरात ती वास करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगुरथ चतुर्थी असंही म्हटलं जातं आणि या दिवशी गणपती बाप्पांसह माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो असंही सांगितलं जातं. तर रविवार 7 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी आहे. 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:24 चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी दुपारी 4:03 ही तिथी संपणार आहे. 7 डिसेंबर रोजी 8:35 चंद्रोदयाची वेळ असणार आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे चंद्रोदयानंतरच पूर्ण होतं. त्यामुळे चंद्रदर्शनाला या व्रतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता इच्छापूर्तीसाठी मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला योग्य पूजाविधी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग या दिवशी कोणते सोपे उपाय करावेत, तर त्याची पूजाविधी जाणून घेऊया. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. लाल रंग शुभ मानला जातो, त्यामुळे शक्य असल्यास लाल रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करावीत. त्यानंतर बाप्पांसमोर हात जोडून आपल्या इच्छापूर्तीसाठी व्रताचा संकल्प करावा. देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करून एका चौरंगावर किंवा आसनावर प्रस्थापित करावी. गणपती बाप्पांना शुद्ध पाण्यानं अभिषेक करावा. षोडोपचारे पूजा करावी. बाप्पांना पिवळे किंवा लाल चंदन, कुंकू, हळद आणि अक्षदा व्हाव्या. त्यांना लाल रंगाची फुलं, विशेषतः जास्वंदीची फुलं अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे दुर्वा आणि लाल रंगाची फुलं अर्पण करावी. गणपती बाप्पांना 21 दुर्वांची वाहिलेली जुडीही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे बाप्पा लगेचच प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे. शिवाय मोदक किंवा तिळाचे लाडू बाप्पांना या दिवशी अर्पण करावेत. गणपती बाप्पांसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि धूप ओवाळावा. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी. आता इच्छापूर्तीसाठी पहिला उपाय तुम्ही या दिवशी करू शकता, तो म्हणजे गणेश अथर्वशीर्षाचं पठण आणि मंत्रजप. संकष्ट चतुर्थीला किमान 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. तसंच ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हे अत्यंत फलदायी ठरतं. हे पठण आणि जप करताना आपल्या मनात आपल्या इच्छांचा विचार करत राहावा. यामुळे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. शिवाय नारळाचा विशेष उपाय सुद्धा या दिवशी केला जाऊ शकतो. एक पूर्ण नारळ घेऊन गणपती बाप्पांसमोर ठेवावा. पूजेनंतर तो नारळ फोडून त्याचं पाणी गणपती बाप्पांना अर्पण करावं आणि नारळाचा प्रसाद सर्वांना वाटावा. नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळे सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात. तिसरा उपाय आपण करू शकता, तो म्हणजे तिळाच्या दिव्याचा. संकट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयापूर्वी गणपती बाप्पांसमोर तिळाच्या तेलाचा एक दिवा लावावा. हा दिवा चंद्रदर्शन होईपर्यंत तेवत ठेवावा. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे होतात. हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आणि प्रभावी सुद्धा आहे. एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीचं व्रत चंद्रदर्शना चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे रात्री चंद्रोदय झाल्यावरच चंद्राला अर्घ्य द्यावं. अर्घ्य देताना ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडावा. चंद्रदर्शनानंतरच गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवून आपले व्रत पूर्ण करावे. उपाय 5. मार्गशीर्ष महिना दान धर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. शिवाय संकष्ट चतुर्थीचा दिवसही शुभ आहे. या दिवशी ब्राह्मणांना किंवा गरजूंना गोड पदार्थ, विशेषतः लाडू दान केल्यानं
तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तसेच गाईला गूळ, हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरींचा विशेष आशीर्वाद मिळतो. यामुळे गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मी या दोघांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात, असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. हा सुद्धा एक साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या सोयीनुसार गरजू व्यक्तींना दान नक्की करावं. तर मंडळी, मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी हा गणपती बाप्पांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचा एक अद्भुत दिवस आहे. हा अनोखा संगम तुम्हाला वर्षातून एकदा मिळतो. या दिवशी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने हे उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. धन्यवाद.